हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये, जिथे मी तुम्हाला आज आपण सणासुदींचे दिवस आहेत आणि छानसं असं एका छानशा व्हिडिओमध्ये इथे मी मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल असे विविध व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते. तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तुमच्या मैत्रिणींनासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सणासुदींचे दिवस सुरू आहेत आणि माझ्या मैत्रिणींची धावपळसुद्धा सुरू आहे. तर त्यासाठी त्यांना झटपट एकदम घरच्या घरी पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी क्लिन्झिंग म्हणजेच थोडक्यात क्लीनअप फेशियल घरच्या घरी कसं करायचं, जे घरातल्या किचनमधल्याच काही वस्तू वापरूनही आपण छानसं असं क्लिन्झिंग फेशियल नक्कीच करू शकतो आणि तुमचा वेळही नक्की वाचेल. ह्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचा वेळ देण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही एकदम 5 ते 10 मिनटामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरातीलच किचनमधल्या ज्या वस्तू आहेत त्या वापरून तुम्ही छानसं असं फेशियल क्लीनअप घरच्या घरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला बाजारात महागडे फेशियल वापरण्याची अजिबात गरज नाही आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत हे वेळ न घालवता चला तर मग झटपट सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण क्लिन्झिंग करतो फेशियलसाठी. बाहेर मार्केटमध्ये खूप सारे फेशियल आहेत, परंतु त्यांचा प्रत्येकाच्या स्किननुसार आता वेगवेगळा परिणाम होत असतो. तर तो कसा होतो तो न होऊ देता आपल्या स्किनला रॅशेस वगैरे अजिबात पडू न देता छानसं असं क्लीनअप घरच्या घरी करू शकतो. तर हो, नक्कीच करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला आपल्या टॅनिंग म्हणू शकता आपण. आपल्या जे चेहऱ्यावरचं टॅनिंग आहे हे कशामुळं होतं, तर आपण बाहेर जात असताना किंवा आता सणासुदीचे दिवस सुरू असताना धूळ घेतो असतो, आपण साफसफाई करत असतो, तर ती आपल्या चेहऱ्यावरती येऊन बसते आणि त्यानंतर आपलं टॅनिंग म्हणजेच ती धूळ आपल्या जे स्किनमधील जे छिद्र असतात त्यांच्यामध्ये जाऊन बसतात आणि ते आपले जे पोर्स असतात ते एकदम लॉक करतात आणि मग त्यामुळे आपल्याला मेलाझ्मा असेल, त्यानंतर पिगमेंटेशन असेल, पिंपल्स असेल, अशा समस्या नक्कीच उद्भवतात. तर त्यासाठी हे क्लीनअप जर तुम्ही केलं तर खूप छान असा इफेक्टिव्ह तुमच्या चेहऱ्यावरती नक्की जाणवेल आणि तुम्ही छान एकदम ग्लोईंग आणि नित्तर स्किन तुम्हाला नक्कीच भेटेल. तर त्यासाठी पहिला फर्स्ट स्टेप आहे ते म्हणजे क्लिन्झिंग. तर क्लिन्झिंग करण्यासाठी काय करायचं आहे, तर छान असं मस्त आपल्याला तर क्लिन्झिंग करण्यासाठी काय करायचं आहे, तर छान असं मस्त मध घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ 2 चमचे टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ऑइल मिक्स करायचं आहे. ही पेस्ट छान अशी मिक्स करायची आहे. त्या मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये तांदळाचं पीठ, तुम्ही ते बेसन पीठसुद्धा वापरू शकता किंवा मसूर डाळीचं पीठसुद्धा वापरू शकता. बेसन पीठ तर खूप छान क्लिन्झिंगचं काम करत असतं. तर हे तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल. मी सुद्धा बेसन पीठ फेस वॉशला ऑप्शन बेसन पीठ असं चेहऱ्याला लावत असते. तर खूप छान असं नॅचरल आणि एकदम काही इफेक्ट न होणारं आपलं चेहरा क्लीन करत असतं. तर ही छान आपण जे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम पातळही नाही आणि घट्टही करायची नाही आहे. थोडीशी सैलसर सोडायची आहे. तर ती पेस्ट झाल्यानंतर ती आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. छान हळूवारपणे मसाज करायचे आहे. आता मसाजचे डायरेक्शन कशा असल्या पाहिजे हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की आहे, तुम्ही पाहू शकता. तर त्या म्हणजे त्या दिशेने किंवा मग त्या टाईपनुसार स्किनचं कसं स्टेप बाय स्टेप आपण क्लिन्झिंग करताना मसाज कशी करायची आहे याच्या स्टेपसुद्धा आहेत. त्या पद्धतीने तुम्ही तुमचं छान असं क्लिन्झिंग करायचं आहे. ते 10 ते 15 मिनटं केल्यानंतर छान असं ते आपल्या चेहऱ्यामध्ये मुरणार आहे आणि चेहरा असा सोडायचा नाही आहे. त्यानंतर ते पुसून काढायचं आहे किंवा मग चेहरा वॉशसुद्धा करू शकता. आणि ह्यानंतर छान असं स्क्रब करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे एक टोमॅटो अर्धा कापलेला. त्या टोमॅटोवरती छान अशी थोडीशी साखर पेरायची आहे. साखर जाडसर नसली पाहिजे, तर ती थोडीशी मध्यम करायची आहे, कारण जाड घेतली तर तुमच्या स्किनला रॅशेस थोडेसे जास्त पडतात. ते स्क्रब म्हणजे आपल्या स्किन म्हणजे पोर्स असतात, छान छान छोटे छोटे चित्र असतात आपल्या स्किनवरचे, तर ते ओपन करण्याचं काम ते करत असतात. तर त्यामुळे त्यांना जास्त रफही नाही करायचं आहे आपल्याला आणि स्मूथलीही नाही करायचं आहे. एकदम हलक्या हाताने हळूवारपणे ह्या जे आपण केलेलं आहे टोमॅटोवरती साखर काढून छान असं
मसाज करायचा आहे. नुसता टोमॅटो घेतला तुम्ही तरीही चालेल. अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असल्यामुळे टोमॅटो आपलं जी स्किन आहे स्किनला काय म्हणतात आपण स्क्रब करण्याचं काम म्हणजे छान असं क्लीन करण्याचं काम टोमॅटो करत असतं. तर हा बेस्ट स्क्रबिंग आहे. मी तर हे हमखास करतच असते. तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. हे केल्यानंतर छान असं 5 ते 10 मिनटं स्क्रबिंग करायचं आहे. स्क्रबिंग झाल्यानंतर पुन्हा आपला चेहरा छानसा पाणी स्वच्छ करायचं आहे आणि पाणी नॉर्मल पाण्यानेच धुवायचं आहे. धुतल्यानंतर आपण आता आपल्या चेहऱ्यावरती एकदम छान असा फेस पॅक लावणार आहोत. फेस पॅकमध्ये काय करायचं आहे, छान बेसन पीठ घ्यायचं. बेसन पीठ किंवा वापरू शकता किंवा तो मुलतानी मिठी आणि त्यामध्ये गुलाबजल म्हणजे रोज वॉटर मिक्स करायचं आहे. यामध्ये तुम्ही मसूर डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ वापरलं तरी चालेल. छान मिक्स करायचं आहे आणि त्याचा पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. जास्त सुकू द्यायचं नाही, कारण बेसन पीठ हे चेहऱ्यावरती जास्त सुकून दिलं तर ते स्किन ड्रायसुद्धा करतं. तर आपल्याला स्किन ड्राय करायची नाही. थोडंसं हलकं असं सुकल्यानंतर आपल्याला ते चेहऱ्यावरचं फेस पॅक काढून टाकायचं आहे आणि ते काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली स्किन किती नॅचरली ग्लोईंग करत आहे. तर हे होम रेमेडीने तुमचे खरंच खूप छान असे स्किन होणार आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ह्या सणासुदींच्या दिवसांमध्ये खूप छान असं इफेक्टिव्ह आणि एकदम चमकदार तुमची त्वचा होणार आहे. तर तुम्हाला आपल्या ह्या घरगुती घरातल्याच वस्तू वापरून आपण छानसं असं क्लीनअप केलेलं आहे. तर हे क्लीनअपचा कसा इफेक्ट होतो हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.